तर आज सकाळ सकाळी कार्तिक माझ्या घरी काय करताय आणि मी माझ्या मम्मीसोबत सकाळ सकाळी एवढा खुश होऊन काऊन बोलत आहे, चला तर तुम्हाला मी सर्व पूर्णपणे सांगतो. चला मग. सर्वात प्रथम मी माझ्या मम्मीला केलं बाय. तर का म्हणता अख्ख्या हंडीची पब्लिक. तर मग याच्या गाडीवर बसून आपण चाललो ना. आम्हाला आलं तर रेल्वे स्टेशनवर सोडाले सकाळी सकाळी. मी चाललो होतो मामाच्या गावाले. सर्वात प्रथम आपण घेतले सूर्यदेवताचे दर्शन. बडनेरा स्टेशनवर गेल्यावर सगळ्यात पहिले दिसलं आम्हाला चढत्या पायऱ्या. चांगलं चांगलं सोय केली यार भाई. काय नाही वाटते हे चांगलं आहे. आपला गावाला गेल्यानंतर सगळ्यात पहिले केलं आपण संत सेवालाल महाराजांचे दर्शन. अरे हो, मी तुम्हाला सांगायचं विसरलो की मी माझ्या मामाच्या गावाला शेलू घोराडला संत सेवालाल महाराज यांच्या पुण्यतिथीसाठी गेलो होतो. आणि हो, त्या कार्यक्रमाचे भूमिपूजन आपले गृह राज्यमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा पंकजभाऊ भोयार सर यांच्या हस्ते झालेले होते. आणि त्यांना बोलवले होते श्री सरपंच ज्योतिबाताई गंगोरे, जे या घोराड गावातील सरपंच साहिबा आहे. घोराड मधल्या काही सर्व लेडीज व्यक्तींनी गृह राज्यमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री पंकजभाऊ भोयार सर यांचे माननीय पूर्वक पुष्पगुच्छ देऊन यांचे स्वागत केले. भाऊ भोयार सर यांच्यासोबत खूप बाउन्सर्स, पोलीस लोक, सर खूप सरळ होतात कारण हे पालकमंत्री आहेत ना म्हणून. मग झाली सरांची एंट्री. आमच्या बंजारा समाजात डफला वाजून आम्ही त्यांची आमच्या बंजारा समाजाची संस्कृतीने त्या सरांचे स्वागत केले आहे. सर्वात मेन गोष्ट म्हणजे जे डफला वाजवणारे आहे शैलेश भाऊ राठोड यांचे मी मनापूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद. यांनी अत्यंत चांगला डफला वाजून सरांचे स्वागत केलेले आहे त्यांनी. मग त्यांनी ते हळूहळू आपल्या संत सेवालाल महाराजांच्या मंदिराकडे प्रवेश करत होते. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत बाउन्सर, पोलीस सर वगैरे सर्व होते. त्यांनी त्याच्यानंतर स्वतः आतमध्ये न जाता सरपंच ज्योतिबाताई गंगोरे यांना समोर घेऊन आणि आणखी काही व्यतिरिक्त महिलांना समोर घेऊन मग सरांनी सर्व नागरिकांना हात जोडून नमस्कार केला, मान सन्मान केला. त्याच्यानंतर त्यांनी श्री जगदंबा मातेचा पण मंदिरात जाऊन आतमध्ये दर्शन घेतले. त्यांच्या पाया लागून त्यांचे दर्शन पण केले त्यांनी सर्वांनी. पाहू शकता तुम्ही. मग त्यांनी दर्शन घेऊन सर्व लोकांसोबत फोटो वगैरे पण काढले आहे. बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसतंय तुम्हाला सर्व. आणि नंतर त्यांनी श्री संत सेवालाल महाराज यांचे पण दर्शन घेऊन त्यांच्या पाया लागून दर्शन चांगल्या प्रकारे घेतलेले आहे. मग सरांचे स्वागत संत सेवालाल महाराजांचे कार्यकर्ता मनोज पवार यांच्या हस्ते झालेले आहे. त्यांना नारळ स्टॉल देऊन त्यांचे सन्मान केलेले आहे. मग काही संत सेवालाल महाराज मंदिराच्या कार्यकर्त्यांनी पण हातभार लावून श्री संत पंकज भोयार सरांचे यांच्या सोबत भूमिपूजन केलेले आहे. त्याच्यानंतर श्री पंकज भोयार सर यांनी पण स्वतःहून भूमिपूजन केलेले आहे. ठीक आहे. मग त्यांनी सर्व कार्यकर्त्यांसोबत मुला मुलींसोबत फोटो पण काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला फोटो काढलेले आहे म्हणून. मग पंकज भोयार सरांनी गावातल्या लोकांसोबत चर्चा करत लोकांना विचारले की काही अडचणी आहे का, तुम्हाला अडचणी असेल तर सांगा, मी दूर करतोय तुमचं. मी स्वतः पंकज सरांचा सन्मान करतो की सर तुम्ही तुमचा एवढा किमतीतून वेळ काढून आमच्या मंदिरात कार्यक्रमात आलेले आहेत. मी मनापासून तुमचं आणि आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाला तर माहित असेल आम्ही बंजारा समाजच्या जय सेवाला सगळ्यांना पाहिजे. तर आज इथे आमच्या बंजारा समाजचं गीतच चालू आहे ना. हो, गीत चालू. हा माझा मित्र घोराडमधला रोहित, आम्ही सोबत राहतो. चला मग स्टार्ट झालाय, तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे, चला. तिथं आदू म्हणून आहे जो वाजवत आहे मेन म्हणजे त्याचं